नमस्कार. हवामान अलर्ट आणि बातम्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन योजनेबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला तुमच्या घरावरती जर सोलर पॅनल बसवायचा असेल, तर एक नवीन योजना सरकार सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे सोलर रूफटॉप. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या घरावर सोलर बसवू शकता. फक्त 2,500 ते 10,000 रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. या योजनेमध्ये 95% अनुदान लोकांना भेटणार आहे. हे सोलर तुमच्या घरी महावितरण बसवणार आहे. यासाठी पात्रता काय आहे? तुम्हाला किती रुपये भरावे लागतील? काय कॅटेगरी आहे? ही योजना कोणासाठी आहे? संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सर्वप्रथम आपण जो सरकारने जी-आर जाहीर केलेला आहे तो पाहूयात, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. तर इकडे वर पाहू शकता तुम्ही 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप टॉप सोलर योजना राबवणे. हा जी-आर आहे 6 ऑक्टोबरचा. 6 ऑक्टोबरला हा जी-आर जाहीर झालेला होता. तर सर्वप्रथम शासन निर्णय काय म्हणतोय हे समजून घ्या. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्याचा उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे, त्याद्वारे छतावरील ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिक टॉप सोलार योजनेस शासन मान्यता देत आहे. आणि याचा फायदा कोणाकोणासाठी आहे? तर दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत 1,54,722 जण आहेत. तसेच त्याच्यानंतर इकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली 3,45,378 लोक आहेत. तर एकूण 5,00,000 लोकांच्या घरावर सोलार रूफटॉप योजनेचा फायदा होणार आहे. आता हे पहा की तुम्हाला या योजनेमध्ये पैसे किती भरावे लागतील हे आता समजून घ्या. तर घरगुती वीज ग्राहकांचा गट आहे. यामध्ये 2 प्रकार आहेत. एक दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आणि दुसरा इकडे 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांसाठी, असे 2 प्रकार यामध्ये पडलेले आहेत. तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहेत, यांना किती रुपये भरावे लागणार आहेत? ग्राहक हिस्सा 2,500 रुपये फक्त भरावे लागणार आहेत. आणि राज्य शासनाचा हिस्सा किती असणार आहे ह्यात? 17,500, म्हणजे राज्य शासन 17,500 देणार आहे. तसेच केंद्र शासनाचा हिस्सा 30,000, म्हणजे केंद्र शासन 30,000 रुपये इथे तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो इकडे 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे ग्राहक. तर यामध्ये 3 प्रकार आहेत. सर्वसाधारण म्हणजे ओपन, यांना या योजनेमध्ये 10,000 रुपये ग्राहकाचा हिस्सा 10,000 रुपये भरावे लागणार आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन इथे 10,000, तसेच इकडे केंद्र शासन 30,000 रुपये तुमचे भरणार आहे. अनुसूचित जाती इकडे तुम्हाला भरावे लागणार आहेत 5,000. राज्य सरकार तुम्हाला 15,000 देईल, तसेच इकडे केंद्र शासन 30,000 रुपये देईल. इकडे अनुसूचित जमाती 5,000 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. राज्य शासन 15,000 देईल आणि इकडे केंद्र शासन 30,000 रुपये देणार आहे. म्हणजेच तुम्हाला इकडे 2,500 पर्यंत ते 10,000 पर्यंत तुम्हाला ही रक्कम भरावी लागणार आहे, जर तुम्हाला सोलर बसवायचा असेल तर. त्यानंतर खाली जर आलं तर यामध्ये लाभार्थी निवड, म्हणजे तुमची निवड कशी होईल? लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत? तर पहिला इथे त्यांच्या अटी आहेत काय? तर ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. तसेच दुसरा जो ब आकडा आहे, ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. क मध्ये काय लिहिलं आहे? तर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि
ड मध्ये वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे. तर यामध्ये त्यांचे निकष पण आहे. तर निकष पाहायचे गेले तर इकडे ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधल्या कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल तर तसेच या ग्राहकांना योजनेस भाग करण्यात प्राप्त येईल. म्हणजे 100 युनिटपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही या योजनेत सहभाग होऊ शकता. 2024 ऑक्टोबर ते सप्टेंबर 2025 या दरम्यान. त्याच्यानंतर दुसरा काय आहे तर सिंगल फेज वीज ग्राहकांना योजनेत भाग घेण्यास पात्र ठरतील. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल. म्हणजे जो प्रथम इथे योजनेचा फॉर्म भरून योजना बुक करेल त्याला हे प्रथम प्राधान्य देण्यात येईल. आणि चौथा मुद्दा काय आहे तर डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,722 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार महावितरणाला देण्यात आलेला आहे. आणि या योजनेचा कालावधी काय असणार आहे तर योजनेचा कालावधी इथे दिलेला आहे. सदर योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंत असेल. तर अशी ही महत्त्वपूर्ण योजना आहे. याचे अजून अर्ज सुटलेले नाहीत. ज्यावेळी अर्ज सुटतील त्यावेळी आपण अर्ज कसा भरायचा यावर व्हिडिओ नक्कीच बनवू आणि तुम्हाला ते अपडेट कळेलच. आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना, शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी योजना आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना याचा फायदा घेता येईल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.